प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये आज तमाशा बघणार आहात तुम्ही। हा हर्षवर्धन त्या मुक्ताला खूप मॅन्युप्युलेट करायचा प्रयत्न करतो। मुक्ता काही त्याच्यावर विश्वास ठेवत नसते, पण हर्षवर्धन म्हणतो मला पैसे मिळत नसतानाही मी तुमची मदत करतो का हे मलाही कळत नाहीये। इतकं सगळं होऊन पण सावनीची मदत का करतोय सागर ते कळत नाहीये। सागर सावनीला का प्रोटेक्ट करतोय तेही कळत नाहीये। मुक्ता म्हणते प्रोटेक्ट शब्द का वापरताय हो, नेमकं कशापासून प्रोटेक्ट करताय सागर सावनीला। तेव्हा हा हर्षवर्धन म्हणतो पोलीस, कायदा, कानून, तुमचा राग, तिरस्कार या सगळ्यापासून तो तुम्हाला तिला प्रोटेक्ट करतो। मुक्ता म्हणते इनफ, बस झालं आता। तुम्हाला जर स्पष्टपणे बोलायचं नसेल ना तर मी आता पोलिसांना नाही तर सिक्युरिटी गार्डला तरी बोलवते तुम्हाला हाक लावून लावायला। आता मात्र हर्षवर्धन बॉम्बच टाकतो मुक्तावर आणि म्हणतो तुमच्या आईच्या ॲक्सिडेंटबद्दल सागर लपवतोय। मुक्ता म्हणते काय ॲक्सिडेंट, काय बोलताय तुम्ही। हर्षवर्धन म्हणतो सागरने तुम्हाला सांगितलं नाही हेच तर म्हणतोय ना मी तुम्हाला, विश्वास पाहिजे। बरोबर तुमच्या मनात जो विचार येतोय ना तो अगदी परफेक्ट आहे। तुमच्या आईचा ॲक्सिडेंट करणारी एक स्त्री होती आणि ती आता मुक्ता म्हणते सावनी। आता लगेच हर्षवर्धन म्हणतो यस, सही जवाब, सावनीमुळेच तुमच्या आईचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला वाचवायला सागर हे सगळं करतोय। आता इकडे ह्या बाईने तर सगळ्या मर्यादा ओलांडल्या आहे। त्या सागरच्या काही दारूमध्ये काही घातलंय, पाण्यातच काहीतरी घातलंय आणि आता हा सागर म्हणत असतो आदित्य कुठे। सावनी म्हणत असते आदित्य बाहेर गेलाय। अरे एवढी काय घाई आहे तुला, त्याला वेळ यायला अजून, असं म्हणून तिने लोटले चक्क त्या सागरला। इकडे हर्षवर्धन म्हणतो पुरावे तुमच्या समोर होते इतक्या दिवसापासून पण तुम्हाला दिसले नाही। मुक्ता म्हणते तुम्हाला म्हणायचं काय आहे। हर्षवर्धन म्हणतो तुमचा सागर सावनी का करतोय मागच्या दिवसापासून आणि तिच्यासोबत का वेळ घालवतोय। मुक्ता म्हणते एक मिनिट, तो आदित्य सोबत ते वेळ घालवत आहे, सावनी सोबत नाही। हर्षवर्धन हसतो आधी आणि म्हणतो जी माणसं एकमेकांचा तिरस्कार करतात आणि एकमेकांचं तोंडही बघत नाही ती माणसं आत्ताच का भेटताय एकमेकांना। अहो तो आदित्यचं नाव पुढे करतोय, तुम्ही वाटलं तर आत्ता फोन करून बघा, तो सावनी सोबत असणार। तुम्हाला माहित असलेला सागर आणि सावनी सोबतचा सागर दोघं जण खूप वेगळे आहेत। चला मी दाखवतो ना तुम्हाला, माझ्यासोबत चला। मुक्ता म्हणते मला माहिती आहे, मीच सागरला पाठवलंय आदित्यला भेटण्यासाठी, आदित्य सोबत वेळ घालवा असं म्हणून मीच पाठवलंय। मग आता हर्षवर्धन म्हणतो चला ना मग माझ्यासोबत बघू ना आपण आदित्य बरोबर वेळ घालवतोय तो का सावनी सोबत। मुक्ता म्हणते मला कीव वाटते हो तुमची, काय तुम्ही किती अपमान करते मी तुमचा, पण तुम्ही तोंड घेऊन इथे येतात। तुम्हाला ना मागच्या वेळेस मी धक्के मारून बाहेर हकलायला हवं होतं, म्हणजे तुम्ही इथे आलाच नसतात आणि माझ्या नवऱ्याविषयी गाराणे केलेच नसते। तुम्हाला काय वाटतं तुमच्या सांगण्यावरनं मी सागरशी भांडेल। तेव्हा हर्षवर्धन म्हणतो नाही असं अजिबात करू नका, तुम्ही इथे बसा आरामशीर, हातावर हात ठेवा आणि बघत राहा काय होतंय ते। पण काय हो तुमचा विश्वास आहे ना सागरवर, मग फोन करून बघा की कोणाबरोबर वेळ घालवतोय तो, मग तुम्हाला कळेलच ना कोण खरं बोलतंय आणि कोण खोटं बोलतंय ते। हा सागर अगदी अत्यवस्थ झालेला आहे आणि ती सावनी त्याला आणखीन आग्रह करत असते अरे पी तुला ड्रिंक्स आवडतात ना, पी ना मग, आणि खूप आग्रह करून त्याला पाजतच असते। आता इकडे मुक्ता जरा कन्फ्युजनमध्ये आहे आणि आता हा हर्षवर्धन तो काय झालं, तुमचा विश्वास नाही वाटतं तुमच्या नवऱ्यावर। हर्षवर्धन इकडे मुक्ताला म्हणतोय काय झालं। मुक्ता म्हणते तुम्हाला अजूनही वाटते तुमच्या सांगण्यावरनं मी खोटं आहे की खरं आहे हे सगळं करायला जाईल। तेव्हा हर्षवर्धन म्हणतो हो करायलाच पाहिजे तुम्ही, काय आहे ना बंद दाराआड सगळं काही लपलं जातं आणि ते खरं आहे का खोटं ते कळत नाही ना, दारं तर उघडलीच पाहिजे। तुम्ही असे डोळे झाकताल आणि सत्य बदलेल असं होणार नाही हो, म्हणजे सत्य हेच आहे की त्याने सावनीची साथ दिली आहे, सावनीला पाठीशी घातलंय, तुमच्या आईचा आणि तुमचा विश्वास त्याने तोडलाय। किती पाठीशी घातला तो तुम्ही सागरला, जेव्हा वेळ आली ना तेव्हा त्याने त्याच्या पहिल्या प्रेमाला साथ दिली आहे। अहो चला ना माझ्यासोबत बघा खरं आहे का खोटं आहे, तुम्हाला ना सत्य काय ते जाणूनच घ्यायचं नाहीये, तुमच्या डोळ्यावर प्रेम, अहो तुम्हाला त्रास होईल ना सत्य जाणून घेतल्यावर, म्हणून तुम्ही हे सगळं करताय। आता मुक्त काहीसे असे एक्सप्रेशन देते पण तरीसुद्धा आता ती तयार होते हर्षवर्धन सोबत जाण्यासाठी आणि तिथे जाऊन धमाका करते। बघत राहा प्रेक्षकांनो पुढे काय होतंय ते। ही सावनी त्या सागर सोबत खूपच लगट करत असते आणि म्हणत असते ए सागर, माय डिअर सागर, का लांब पळतोयस रे, अरे तुला फारच हौस होती ना, तुला ड्रिंक प्यायची हौस आहे ना, मग आता का रे पळतोयस असा, तुझी पहिली बायको, तुझं पहिलं प्रेम, तुझा आवडता ड्रेस आठवतं ना तुला। अरे मला हे बघितल्यावर तर काहीतरी वेगळंच आठवतंय, तुझा फेवरेट कलर, तुझा फेवरेट ड्रेस आठवतंय ना तुला, बाहेर जातोय आपण असं खोटं बोलत होतास तू आणि मग तू मला हा ड्रेस दिलास। घरी अचानक सगळेजण आले, त्यांच्यापासून लपवण्यासाठी एका छोट्या जागी तू मला घेऊन गेला होतास, फक्त तू होतास आणि मी होते। अरे बघ ना सागर आता पण तशीच सिच्युएशन आहे, तू आहेस आणि मी आहेस, अरे बघ ना ती अक्षरशः बुक्के मारते
मारतीये त्याला तेव्हा काय एक्सप्लेन करू मी यापेक्षा जास्ती. असो, आता हर्षवर्धन त्या मुक्ताला म्हणतोय की आता सागर जेव्हा घरी येणार नाही ना तेव्हा तुम्ही मलाच फोन कराल. मुक्ता म्हणते असं का करेल मी. हर्षवर्धन म्हणतो अहो गुंगी आहे मुक्ता तुमच्या डोळ्यावर, जाग्या व्हा नंतर तुम्हाला खूप त्रास होईल. मुक्ता म्हणते हो का, ठीक आहे चला येतेच मी तुमच्याबरोबर, तुम्ही कसे चुकीचे आहात ना ते मी तुम्हाला सिद्धच करून दाखवते. आता मुक्ता तावत निघाली आहे त्याच्यासोबत. ती तिचा मोबाईल चावी सगळं काही घेते आणि आता हर्षवर्धन असा मनातल्या मनात हसतोय. असो, तर आता ही सावनी पुन्हा त्या सागरला लगट करते आणि म्हणते ए सागर अरे असं का वेडा झालायस. अरे एकेकाळी तू माझ्यासाठी वेडा होतास ना, आता त्या मुक्तासाठी वेडा झालायस का. अरे मी आदित्यची आई आहे, मी अशी कशी सोडेल तुला, आज फक्त तू आहेस आणि मी आहेस. अरे माय डिअर सागर. आता ही सावनी ना प्रेक्षकांनो चेंज करायला गेली आहे. आत्ता तर म्हणत होती की सागरचा आवडता ड्रेस आणि आता ती साडी चेंज करायला गेली आहे. पण आता मुक्ताला म्हणजे या सागरचा विश्वास वगैरे आठवतोय आणि आता ती विचार करते की त्या सावनीला दाखवूनच देते मी सागरवर मित्र आणि नवरा म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे आणि आता हे सगळं मी सिद्ध करूनच दाखवेल त्या सावनीला. इकडे सावनी विचार करत असते या सागरला चांगलंच फसवू. आता ड्रेस बदलून आली आहे ही साडी घालून आणि विचार करते आतापर्यंत फक्त ट्रेलर होता, आता खरं पिक्चर चालू होईल, आता माझा ऑडियन्स येईलच, मुक्ता आता येईलच असं म्हणून हसतीये आणि पुन्हा त्या सागरशी लगट करायला जातीये. आणि आता तेवढ्या ती अशी दाराकडे बघत असते आली की नाही मुक्ता आणि पुन्हा ते काय करतीये सागरसोबत. हे असं काही दाखवतात प्रेक्षकांनो मालिकेमध्ये आणि त्याच्यामुळे फार वाईट इम्पॅक्ट होतो समाजावरती. काहीही दाखवतात, हे असं कधी रिअलमध्ये शक्य होईल का. असो काय आता आपण बघतोच आहे तर बघावं. तर आता मुक्ता आली आहे तिथे आणि जोरात ओरडते सावनी. आणि आता हर्षवर्धन आणि ती दोघं नुसते एकमेकांकडे बघतात. हर्षवर्धन मुक्ताकडे बघून हसतोय. आता मात्र मुक्ताने जे काही झापलंय ना ते मात्र खूप रिअलिस्टिक वाटलंय. सावनी असं दाखवते की ती खूपच घाबरली आहे. आता आधी तर मुक्ता सागरच्या त्या अवस्थेकडे बघते आणि तिथे असलेले रिकामे ग्लास बघते, त्यामुळे मुक्ताला बरंचसं चित्र स्पष्ट होऊन गेलंय. हर्षवर्धन म्हणतो आदित्य कुठे आहे सावनी. मग आता लगेच सावनी म्हणते आदित्य बाहेर गेलाय. मुक्ता सावनीकडे अशी रागाने बघत असते. आता लगेच हर्षवर्धन म्हणतो आदित्यच्या नावाखाली सागर इथे येतो आणि ही थेरं करतो ना. काय ग आता बसला का ग विश्वास मुक्ता तुझा. आता लगेच ही सावनी म्हणते काय करू मी तरी, आदित्यच्या नावाखाली सागर सारखा इकडे येतो. काय ग मुक्ता अशी रागाने का बघतेस माझ्याकडे, यात मी काय करू शकते. नाही म्हणजे सागर कदाचित माझ्यामध्ये जुनी सावनी शोधतोय किंवा जे तुझ्याकडनं मिळत नाहीये ना ते प्रेम शोधत तो इथे येत असणार कदाचित. मुक्ता सावनीच्या कानाखाली सणसणीत आवाज काढते आणि म्हणते प्रेम हा शब्द उच्चारायची लायकी तरी आहे का ग तुझी. जी स्वतःच्या मुलाचा वापर करते नात्यासाठी, जी बाई मुळातच नात्यांचाच वापर करते स्वार्थासाठी, त्या बाईने सांगायचं नाही माझा नवरा इथे का आलाय आणि हे सगळं सांगायला तुम्ही ह्या माणसाला पाठवलत माझ्याकडे. सिरियसली ह्यांच्यावर विश्वास ठेवेल असं वाटलं तरी कसं ग तुला. मुळात मला ना आयुष्यात कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे कळतं मला. आणि बेसिक ना तुमचा प्रॉब्लेम काय आहे. अच्छा आता लक्षात आलंय मला. सागर सई आणि मी आम्ही एकमेकांसोबत सुखात आहोत हे तुम्हाला सहन झालेलं नाही वाटतं. अरे वा हे तर मी समजू शकते, पण तुम्ही स्वतःच्या मुलाचं नाव वापरताय आणि माझ्या नवऱ्याची अशी अवस्था करून ठेवली आहे. बरं आदित्य घरात नाहीये आणि हे जे काही इथे रिकामे ग्लास दिसताय ना मला त्याच्यावरनं अंदाज मला आलाच आहे. काहीतरी त्यात तुम्ही घालून दिलंच असणार आहे त्यांना, त्यामुळे त्यांची अशी अवस्था झालेली आहे. पुन्हा याचे निरोप धाडलेत तुम्ही. अगं एक नंबरची बिंडोक बाई आहेस ग तू सावनी. तुम्हा दोघांना खरंच असं वाटलं की हे सगळं बघून मला माझ्या नवऱ्यावरचा विश्वास उडून जाईल, माझ्या नवऱ्याची इमेज डाऊन करायची आहे तुम्हाला. अहो माझ्या नवऱ्याने कधी एकेकाळी तुमच्यावर प्रेम केलं होतं आणि ते निभावलं सुद्धा होतं. सावनी जेव्हा त्यावेळेला गोष्टी वर्क होत नव्हत्या ना तेव्हा सागरने तुमच्या इमेजला धक्का न पोहोचवता त्यातनं ते बाहेर आले. पण तुम्ही तर सगळी लेवलच घालवलीत तुमची. सागरशी असं वागताना लाज नाही वाटली का हो तुम्हाला. का हो सागरला जे प्रेम माझ्याकडनं मिळत नाही ते तुमच्याकडे शोधायला आले असं वाटतंय का तुम्हाला. अहो सागरला जी तुमच्याकडनं साथ नाही मिळाली ना तो आधार घ्यायला ते माझ्याकडे आले. तुमच्याकडून अपेक्षित साथ नाही मिळाली त्यांना, तो आधार शोधत ते माझ्याकडे आले. तुम्ही जे घाव दिलेत ना ते भरून काढण्यासाठी सागर माझ्याकडे आलेत. आणि काय मूर्ख वाटले का मी तुम्हाला. असा दरवाजा उघडा ठेवाल आणि तुम्हाला जे दाखवायचे ते मला दिसेल. या सगळ्या फुटकळ कारस्थानामुळे माझा आणि सागरचा एकमेकांवरचा विश्वास डळमळ असं वाटलं तरी कसं तुम्हाला. आता बाजूला व्हा. मुक्ताने सावनीला असं लोटलंय बाजूला आणि आता सागरला शुद्धीत आणायचा प्रयत्न करतीये. सागर काय होतंय तुम्हाला. आता ती पाणी टाकते त्याच्या तोंडावर.
पाणी पार रुडली टाकते. सावनी आणि हर्षवर्धन तोंडात मारल्यासारखे एकमेकांकडे बघतायत. तशी पण सावनीला आज चांगली सणसणीत बसली आहे. असो, तर आता ही मुक्ता त्या सागरला उठवायचा प्रयत्न करत असते आणि सागर बळत असतो. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मी तुमच्यापासून लपवलंय. मुक्ता म्हणते, हे बघा आपण घरी जाऊन बोलूया, तुम्हाला उभं राहताय का, तुम्ही उभं राहू शकता ना. आता सागरला ती उभं करते आणि सावनीला म्हणते, बघितलं ना, तुम्ही मोडलेलं मन, तुम्ही मोडलेलं कुटुंब आणि तुम्ही मोडलेलं नातं हे मी सावरती. आजपर्यंत सगळ्याच गोष्टी तुम्ही मोडत आलात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या बायकोचा तिच्या नवऱ्यावरचा विश्वास तुम्ही कधीच मोडू शकणार नाही. आणि प्रेक्षकांनो, असा दणदणीत आणि सणसणीत भाग तुम्ही आज बघितलात. मी छान सांगितलं ना तुम्हाला, मग प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा. काही माझी पर्सनल इश्यू होते, त्यामुळे मी या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला देऊ शकले नाही, पण आता प्रयत्न करेल रोज रिव्ह्यू देण्याचा. तर आज तर हा भाग इथे संपलाय. आता मात्र या सागरने सगळं काही कन्फेक्शन दिलंय नशेमध्ये मुक्ताजवळ आणि मुक्ता त्याला विचारते, हे सगळं खरं आहे का, सावनीने ॲक्सिडेंट केलाय का. आता सागर सांगतो, सावनीने नाही, आदित्यने ॲक्सिडेंट केलाय. मुक्ता म्हणते की तुम्ही जे काही लपवलंय ते गुन्हा होता हे कळतंय ना तुम्हाला. सागर तिच्याकडे सगळी कबुली देतो आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्यांनी माधवीताईंना पण सांगितलंय, आई तुमचा ॲक्सिडेंट झाला तो दुर्दैवी होता, पण त्यापेक्षाही दुर्दैवी ॲक्सिडेंट करणारा आहे तो आपला आदित्य आहे आणि आदित्य पण तिथे आलाय. तर अशा पद्धतीने सागर आणि मुक्ताने एकमेकांवर विश्वास दाखवत ही लढाई जिंकली आहे. पण आता माधवीताई आदित्यचा काय निर्णय करतील हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी बघत राहा प्रेमाची गोष्ट. धन्यवाद.